मुंबईकर आणि रोजची धावपळ जणू एक समीकरणच। धावपळ दगदग आली की त्यासोबत स्ट्रेसही आला। रोजच्या स्ट्रेसमुळे अक्षरशः मुंबईकरांची झोप उडाली असून कित्येक जण हे निद्रानाशेचे शिकार ठरत आहेत। तुम्हालाही रात्री झोप नाही लागत का? मग हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पाहावा। या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मुंबईकरांची झोप का उडाली आहे, मुंबईकरांना निद्रानाशासारखा आजार का जडलाय यामागची काही सामान्य कारणं सांगणार आहोत। मुंबईकरांचा दिवस सुरू होतो तो घड्याळाच्या काट्यावर। सकाळी उठल्यापासून ते घरी रात्री येईपर्यंत प्रत्येक जण घड्याळाच्या काट्यावर चालत आहे। या बापात कोणी जेवायचं विसरतंय तर कोणाला झोपायला वेळ मिळत नाहीये। वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप न मिळाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतोय याचा मात्र कोणी विचारच करत नाही। स्ट्रेस, धावपळीमुळे काहींना तर झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत आहेत। ऐकण्यास आश्चर्यकारक वाटत असलं तरी हीच सत्य परिस्थिती आहे। सध्याच्या घडीला अनेकांना झोप लागत नसून त्याची कारणं वेगवेगळी असल्याचं तज्ज्ञ म्हणतात। खरं तर सुदृढ आरोग्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे। प्रत्येकाने किमान 8 तास झोपणं आवश्यक आहे। लहान मुलांना 9 ते 10 तास तर वयोवृद्धांसाठी 5 ते 6 तास झोप गरजेची आहे। जर व्यक्तीने वयोमानानुसार झोप घेतली नाही तर आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो। तुम्ही जर निद्रानाशेसारख्या गंभीर समस्येने त्रस्त असाल तर तुम्हाला दिवसा झोप येते आणि संपूर्ण दिवस थकल्यासारखं वाटतं। कामावर कॉन्सन्ट्रेट करता येत नाही। हे दिवसेंदिवस वाढत गेलं तर तुम्ही स्लीप ॲनिमियाचे शिकार नक्कीच होऊ शकता। याला श्वासावरोध असं देखील म्हटलं जातं। या आजारात झोपेत जिभेमधील काही स्नायू सैल होतात। याशिवाय मोठ्याने घोरणं, श्वास घ्यायला त्रास होणं, रात्री अचानक जाग येणं अशा समस्या देखील सतावतात। खरं तर ताणतणावाव्यतिरिक्त झोप न येण्याला आणखीन बरीच कारणं आहेत। 1. एन्झायटी, 2. आधुनिक लाईफस्टाईल, 3. मद्यपान, 4. स्क्रीनिंग टाईम आणि 5. मेंटल स्ट्रेस। त्यामुळे आता मुंबईकरांनो, झोपेचं गणित कसं आखायचं आणि यावर मात कशी करायची तेही जाणून घेऊयात। झोपण्याची वेळ निश्चित करावी। झोपेच्या जागा सतत बदलू नये, एकच जागा निश्चित असावी। झोपण्याआधी किमान 1 तास तरी स्क्रीन पाहू नये। संध्याकाळनंतर चहा, कॉफी सारखे पदार्थ घेऊ नयेत। दररोज नियमित व्यायाम करावा। संतुलित आणि पौष्टिक आहार सुद्धा घ्यावा। याशिवाय तुम्ही निद्रानाशेसारख्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घेऊ शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका।